नागपूरच्या भांडेवाडीतील बेडगाव परिसरातील एका पाठोपाठ 8 गोदामांना आग लागल्याने खळबळ उडाली। आग विझवताना अग्निशमन दलाची चांगलीच दमछाक झाली। फर्निचरच्या एका कारखान्याला लागलेल्या आगीने बघता बघता 8 गोदामांना खाक केले। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा निघणार होता, त्यामुळे नागपुरातील अग्निशमन दलाचे अनेक बंब बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते। अशातच भांडेवाडी परिसरात लागलेली भीषण आग विझवता अग्निशमन दलाची चांगलीच दमछाक झाली। काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले। परिसरातील अनेक गोदामांना आगीने कवेत घेतले। आग इतक्या वेगाने पसरली की गोदामात ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे साहित्य खाक झाले। नागपूर शहरातील विविध अग्निशमन केंद्रांमधून 9 बंब आग विझवण्यासाठी पाठवण्यात आलेत। सुमारे 5 ते 6 तास आग धुमसत होती। अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। गोदामात ठेवलेल्या 3 सिलेंडरचाही यावेळी स्फोट झाला, त्यामुळे आग आणखी भडकली। अजूनपर्यंत काही कळलं नाही, पण ती अज्ञात मध्येच आहे, म्हणजे माहिती नाही आहे कशामुळे लागली, काय लागली। वेल्डिंगला जे यूज करतात ते सिलेंडर होते, 3 ते ब्लास्ट झालेले आहे। ही पर्टिक्युलर एक कंपनीने आहे, इथे कमीत कमी मला वाटते 20 ते 25 असे गोडाऊन आहे वेगवेगळ्या पार्टचे, आणि काही फोम गोडाऊन आहे, इथे स्क्रॅप मटेरियल गोडाऊन आहे। तर ते असे जळलेले आहेत, त्याच्यामध्ये 4 या साईडला आणि 4 बॅक साईडला, आणि 4 बॅक साईडला असे टोटल 8 गोडाऊन जळलेले आहे। आमच्या इथे पोलीस कंट्रोल रूमला आमच्या इथे अग्निशमन फायर कंट्रोल रूमला मेसेज आला, आणि त्यानुसार मग पटापट गाड्या निघाल्या प्रत्येक स्टेशनमधनं। स्टेशनची गाडी आहे, सक्करदरा फायर ब्रिगेडची गाडी आहे, आणि वाटोडा फायर स्टेशन, लकडगंज फायर स्टेशन, सुगतनगर फायर स्टेशन, आणि परत सिव्हिल अग्निशमन केंद्रातील फायर बाउझर आणि फायर टेंडर, आणि मिहान मधला एक आलेला आहे, आणि बहादुरा ग्रामपंचायत मधला एक फायर टेंडर, असे टोटल 9 आलेले आहे। आता पूर्णपणे अंगार विझलेली आहे, थोडंसं जे राहिलेलं आहे कूलिंगचं कार्य सुरू आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।